सांगुर्ली ग्रामपंचायत अंतर्गत सांगुर्ली स्मशान भूमि, चिरवत स्मशान भूमि, तुरमाले आंगनवाड़ी तथा प्राइमरी स्कूल का सभागृह आदि विकास कार्यों का उद्घाटन इतवार को विधायक विवेक पाटिल की प्रमुख उपस्थिति में विभिन्न गणमान्यों के हाथों संपन्न हुआ, जिनमें चिरवत स्मशान भूमि का उद्घाटन पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे के हाथों, तुरमाले स्कूल सभागृह का उद्घाटन शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल के हाथों, तुरमाले आंगनवाड़ी का उद्घाटन पूर्व ZP सदस्य राम भोईर तथा सांगुर्ली स्मशान भूमि का उद्घाटन पूर्व सरपंच काशीनाथ देशमुख के हाथों किया गया। इन सभी संयुक्त विकास कार्यों के उद्घाटनों के लिए उपरोक्त गणमान्यों के अलावा पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, सभापति हरेश केणी, सदस्य चित्रा गायकर, सदस्य प्रहलाद केणी, सांगुर्ली ग्राम पंचायत के सरपंच रविंद्र चोरघे, पूर्व सरपंच अस्मिता वाजेकर, शिरढोण ग्राम पंचायत के पूर्व सरपंच पांडुरंग मुकादम, पलसपे हाईस्कूल के चेयरमैन भाई सावंत आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य, आसपास के नागरिक तथा तुरमाले ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। तुरमाले गांव में जिला परिषद स्कूल के सभागृह में संपन्न हुए इस सभा में उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने ग्राम पंचायत के सरपंच और उनके सहयोगियों की सराहना की। उन्होंने कहा कि गांव के विकास के प्रति जागरूकता दिखाने वाले इन कार्यकर्ताओं ने हमेशा ग्राम पंचायत को विकास की मुख्य धारा में लाने का प्रयास किया है, मगर अब केवल इन विकास कार्यों से काम नहीं चलेगा, बल्कि आने वाली पीढ़ी को शैक्षणिक दृष्टि से सक्षम बनाने के लिए हमें ठोस कदम उठाने होंगे और उसके लिए विधायक होने के नाते हम हर प्रकार का सहयोग देने के लिए बाध्य हैं, बशर्ते अभिभावक और अध्यापक अपनी अपनी जिम्मेदारी को समझें। आपले सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की अनेक शाळांमध्ये अनेक हॉल पाहतो, पण एवढा सुंदर आणि स्वच्छ आणि चांगला हॉल आणि सुंदर असलेला हॉल तुम्ही पहिल्यांदाच बघितला। तर हा हॉल बांधत असताना आपण एक चांगले मेहनत घेतलेली आहे, ग्रामपंचायतीनेच हा सारा खर्च केलेला आहे आणि अतिशय चांगला हॉल बांधत असताना या विद्यार्थ्यांसमोर आदर्श कुठला असला पाहिजे म्हणून ज्यांच्याबद्दल आदर्श बाळगावा अशा प्रकारच्या तस्वीरी सुद्धा या ठिकाणी आपण त्या थोर नेत्यांच्या तस्वीरी, गणपतीची तस्वीर आणि सर्वांच्या तस्वीरी इथे लावलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चित्र आपण उभं केले आहे। तरी अशाही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवून एक आदर्शवादी विद्यार्थी, देशप्रेमी विद्यार्थी आणि समाजप्रिय विद्यार्थी आणि त्याचबरोबर अतिशय प्रगती करणारा विद्यार्थी आपल्याला ह्या शाळेत घडवायचा आणि ते घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। पण हे काम करत असताना आता आपल्याकडे थोडाफार पैसा आलाय, जमिनीचा आलाय किंवा उद्योगधंद्यातून आले नाही, त्याच्यामुळे आता आपल्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी पाठवण्याची संख्या फार कमी झाली नाही, कारण थोडे पैसे असले की इथं पनवेलला 1000-1500 रुपये फी आणि जायला बसला 400-500 रुपये फी भरून पालक आज आपले विद्यार्थी पनवेल शहरामधल्या शाळांमधनं किंवा आजूबाजूच्या चांगल्या वाटणाऱ्या, चांगल्या आहेत अशातला भाग नाही पण चांगल्या वाटणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थी पाठवण्याचा कल हा निश्चितपणे वाढलेला आहे। पहिली त्या चौथी मध्ये आपल्या गावातील 150 विद्यार्थी असतील तर त्यातले 100 विद्यार्थी बाहेरच्या शाळेत जातात तर फक्त 50-50 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येत असतात। तर ही परिस्थिती आपल्याला बदलायला पाहिजे। सुदैवाने आपल्याकडे असणारे दोन्ही शिक्षक अशा, एक शिक्षिका BCom आहे तर दुसरी 12वी, दुसरा शिक्षक आहे तो 12वी सायन्स आहे, म्हणजे इंग्रजी हा विषय चांगल्या प्रकारे शिकू शकतात अशा प्रकारचा स्टाफ या ठिकाणी, चांगला हॉल आहे, चांगला वर्ग आहे। आता सरपंच साहेब एवढा चांगला हॉल बांधलेला तर आपल्याला सेमी इंग्रजी हा विषय किंवा आपल्या शाळेमधनं जे मराठी माध्यमाचं आपण शिक्षण देतोय त्याच्याऐवजी इंग्रजी नसलं तरी सेमी इंग्रजी शिक्षण क्रम आपल्याला येत्या जून पासून चालू करायचा आहे। त्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागावं आणि हा 45 असणारा पट निश्चितपणे आपण वाढवण्यामध्ये यशस्वी होऊ। आपल्या पालकांचं जे जास्तीत जास्त खर्च शिक्षणावर होतोय, पनवेल सारख्या ठिकाणी शिक्षणाला आपण मुलं पाठवत आहेत, तर ज्या शाळांमध्ये आपले पालक विद्यार्थी पाठवतात त्या शाळांमध्ये जशा प्रकारच्या शैक्षणिक सुविधा आहेत त्याच्यापेक्षाही चांगल्या शिक्षण सुविधा आपण या तुरमालाच्या शाळेत निर्माण करू अशा प्रकारचा निर्धार आपल्याला उद्घाटनाच्या प्रसंगी करायला पाहिजे आणि तो आपण सर्वांनी करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे। इस दौरान बालाराम पाटिल ने अपने भाषण में कहा कि यहाँ की जनता ने विकास कार्यों की जो मांग की उसे पूरा करने के लिए हमने प्रामाणिकता से प्रयास किया है और इसीलिए यहाँ की जनता हमेशा शेकापक्ष के साथ रही है और आगे भी रहेगी। एक अतिशय सुंदर असा हॉल प्राथमिक शाळेसाठी आज आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतलेला आहे
अतिशय चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी आपण या ठिकाणी सभागृहाचं केलेलं आहे आणि त्या सभागृहाचं आज आपण उद्घाटन करतोय। निश्चितपणानं माझे सहकारी रविशेठ चोरगे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपण सातत्याने या विभागाच्या या गावाच्या तंबेरोड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं सातत्यानं कार्यरत राहिलेला एक जो पक्ष म्हणून आपल्या विभागामध्ये ओळखले जातोय आणि त्याच्यातून अनेक कामं या ठिकाणी आपण अंमलात आणतोय। या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खरं तर ही वास्तू बांधण्याची गरज नव्हती। सर्व शिक्षा अभियानमधून आपल्याला जेवढे लागतील तेवढे पैसे उपलब्ध होते, पण तरीही आपण वास्तू मात्र चांगले बांधले याचा उल्लेख या ठिकाणी या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला उद्बोधित करणार आहेत। आपण सांगितलेल्या विषयावर निश्चितपणानं ते बोलतील, पण तुम्हाला जे शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं सुरुवातीपासून प्राधान्याचं गाव राहिलेलं आहे। आपण कुठली कामं सांगितली आणि ती प्रलंबित राहिली असं आजपर्यंत झालेलं नाही, भविष्यात देखील होणार नाही। आपल्या या विभागाच्या विकासाच्या दृष्टीनं आपण काम करत असताना ज्या ज्या सूचना आपल्याकडून येते त्या पूर्ततेच्या दृष्टीनं आम्ही मंडळी निश्चितपणानं कार्यरत राहू। कार्यक्रम के दौरान सरपंच रविंद्र चोरगे ने भी शेका पक्ष और शेका पक्ष के नेताओं की विचारधारा को उपस्थितों के समक्ष रखते हुए भविष्य में भी तेज गति से विकास कार्य करने का आश्वासन दिया। गेल्या अनेक वर्षापासून तोरमाळे गावासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमदार साहेब सभापती झाल्यापासून या गावाला अनेक सुविधा मिळालेल्या आहेत। मग त्या रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, स्मशानभूमी असेल, शाळा असेल, सर्व सुविधा एकमेव शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या आहेत।